चार गुप्तहेर. लेखिका सुनेत्रा तावडे. भाग 5. इकडून तिकडं उड्या मारल्यामुळं झाडाच्या बारीक काटक्या मोडल्याचे आवाज येत होते. उंच उंच झाडांवरून झेंडा दाखवूनही उपापाचे मित्र जंगलात पोचलेच नव्हते. उपापा झेंड्याची काठी या खांद्यावरून त्या खांद्यावर फिरवत इकडून तिकडं फांद्यांवर उड्या मारत त्यांची वाट पाहत होता. जंगलातली खारुताई, इकडं तिकडं बागडणारी फुलपाखरं, चिवताई, घार, पोपट सगळे मित्र नेहमीसारखे उपापाजवळ उडत होते, गात होते. पण उपापाला आज सई, माहेलका आणि तानाजीची फार काळजी वाटायला लागली होती. छे, इतका वेळ झाला झेंडा दाखवून आला नाहीत, आले कसे नाहीत. उपापा मराठीमध्ये कसेबसे शब्द जुळवत स्वतःशी सराव करत होता. उपापानी झेंडा फांदीला बांधून टाकला. फळं तोडून खाऊन झाली तरी सई, माहेलका आणि तानाजी काही पोचलेच नाहीत. उपापा वाट बघून पार दमून गेला. शिवाय तो घरात नाही हे त्याच्या घरीही कळलं असतं. आता उपापा निघणारच होता इतक्यात त्याला झाडांमधून खुसफुस ऐकू आली. सई, माहेलका आणि तानाजीचे बोलण्याचे आवाज त्यांनी ओळखले. हुश, उपापाला छान वाटलं. किती वेळ झेंडा दिसला नाही, काय झालं? उपापानं खाणाखुणा करत तिघांनाही घाईघाईनं विचारलं. मी कंटाळी असं म्हणत उपापांनी एक जांभई पण दिली. त्याचा कंटाळी शब्द ऐकून माहेलकाला हसूच आलं. अरे कंटाळी नाही रे, कंटाळलो. ए ताने असू द्या, आपल्यासाठी मराठी शिकतो यार तो. माहे, तू पण काय हसतेस ग? सई दोघांनाही रागवली. ते जाऊ दे, उशीर काम होतं. उपापानं पुन्हा मोडक्या तोडक्या शब्दात हातवाऱ्यांनी विचारलं. अरे बिबट्या दिसला रे गावकऱ्यांना. तानाजीनं Sample complete. Ready to continue?